समर्थ रामदास स्वामींनी तर एकदम स्पष्ट सांगितलेलं आहे, संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारच होय. की संसार सोडायची काहीच गरज नाही, फक्त योग्य प्रकारचा विचार कर की मला हा जन्म का मिळाला. ते मीच सांगितले माझ्या अभंगात, ओम श्री गुरुदेव म्हणा, हा जन्म नाही पुन्हा, हा जन्म आहे भक्ती करण्याचा, हा जन्म आहे मुक्ती मिळण्याचा, हा जन्म नाही पुन्हा, ओम श्री गुरुदेव म्हणा. एवढं जर स्पष्ट सांगितलेलं आहे, ह्या मनुष्य जन्म जो मिळाला आहे तो मुक्ती मिळवण्यासाठी आहे. आता मुक्ती म्हणजे काय? अज्ञानातून सुटका. मोक्ष म्हणजे अज्ञानातून सुटका. तुमच्याकडे बोट दाखवला आणि विचारला हा हा हात कुणाचा, तुम्ही लगेच म्हणणार माझा. तो माझा म्हणणार आहे ना, त्याला शोध. तो हात कुणाचा आहे हे ज्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो त्यावेळी उत्तर येतं माझा. बोलणार तोंड सुद्धा काय म्हणतं? माझं. म्हणजे तोंडालाही माहिती आहे की आतमध्ये कोणतरी वेगळा आहे. त्या वेगळ्याचा शोध घ्यायचा आहे. आणि ह्या वेगळ्याचा जर शोध घ्यायचा असेल तर पहिली आपल्याला स्वतःला स्वतःची किंमत समजली पाहिजे. म्हणून या देहाला आपण जपलं पाहिजे, जोपासलं पाहिजे. हा देह आहे तोपर्यंत सर्व काही करता येईल, कारण असा दुर्मिळ देह. म्हणून तुकोबाराने सांगितलं, नाना सुकृतांचे फळ. नाना प्रकारचं सुकृत म्हणजे चांगलं कर्म गाठीशी असल्याचं फळ आहे, म्हणजे तो मनुष्य जन्म. आपल्याला आपली किंमत कळलेली नाही आहे, आपण आपल्याला स्वतःला ओळखलेलं नाही आहे. इथे एक दृष्टांत द्यावं असं वाटतं मला. एक नातू आपल्या आजोबांना विचारतो की आजोबा आजोबा आपली किंमत काय हो? ते आजोबा म्हणतात, आपली किंमत काय ते मी तुला नंतर सांगतो, तू थोडा प्रयत्न केला पाहिजेस. म्हणून तुला एक मी दगड देतो, तो घेऊन जा आणि प्रत्येकाला त्याची किंमत काय ते विचाराने मला येऊन भेट, विकू नकोस. म्हणून आजोबा एक एवढा दगड, अनगढ दगड म्हणजे न घडलेला चकाकणारा एक दगड नातवाच्या हातात देतात आणि काय सांगतात, या दगड घेऊन जायचा आणि त्याची किंमत विचारायची. नातू तो अनघड दगड म्हणजे खडबडीत असणारा पण चकाकतोय असा दगड घेतो आणि ते फळवाले असतात ना, फ्रूट विकणारे, त्यांच्याजवळ जातो आणि त्या विक्रेत्याला सांगतो की आजोबा आजोबा हा माझा दगड जो आहे ना, ह्याची तुम्ही किंमत काय द्या? तो आजोबा घेतो आणि बघतो आणि म्हणतो, अरे बाळा तुला मी 1 डझन सफरचंद देतो, देतोस हा दगड मला तू? त्या नातू म्हणतो की माझ्या आजोबांनी सांगितलं याची किंमत विचारून ये, विकू नकोस म्हणून. त्या आजोबांची आज्ञा नसल्यामुळे ते विकता येणार नाही. आजोबा स्वारी हा तुम्हाला त्रास दिला आणि तिथून नातू निघतो त्या व्यापाऱ्याकडून. व्यापाऱ्यानं काय सांगितलं, 1 डझन सफरचंद देईन ह्या दगडाच्या मोबदल्यामध्ये. तो पुढे मिठाईवाल्याच्या दुकानात जातो. मिठाईवाल्याच्या दुकानात गेल्यानंतर तो म्हणतो, ए दादा हा माझा खडा घेऊन ह्या खड्याला तू काय किंमत देशील? तो घेतो, व्यापारी हातामध्ये घेतो आणि म्हणतो, अरे 50 किलो मिठाई देतो तुला, देतोस का खडा? तर आजोबांची परवानगी नाही आहे ना, आजोबांनी सांगितलं किंमत विचारून ये, म्हणून विकता येणार नाही. आजोबांनी जर सांगितलं 50 किलो मिठाई घे आणि दे खडा, तर मी विचारतो आणि लगेच येतो.
तसाच उठतो आणि एका सराफाकडे जातो, म्हणजे सोनाराकडे जातो आणि सोनाराला सांगतो की हा खडा आहे ना, हा घेऊन तू किती रुपये द्यायचे, म्हणजे याची किंमत काय. तो म्हणाला 5-1 लाख रुपये देतो तुला. देतोस का. नाही म्हणा, आजोबांची परवानगी नाही ना. आजोबांनी सांगितलं ह्याची किंमत काय आहे ती बघ आणि मला सांगायला विकू नकोस. आजोबांनी परवानगी दिली तर येतो विकायला. परत तिथून तो उठतो आणि एका रत्नपारख्याकडे जातो आणि रत्नपारख्याला सांगतो, म्हातारा माणूस असतो, प्रामाणिक असतो, त्याला खडा नेऊन देतो आणि सांगतो, आजोबा या खड्याची किंमत काय. आजोबा असा डोळ्याला लावून बघतो आणि म्हणतो, अरे बाळा, या खड्याची किंमत भरपूर आहे, पण तू म्हणशील की आजोबा तुम्ही किती पैसे द्याल. तर हे बघ, माझे दुकान विकलं, माझ्या दुकानात जेवढे खडे आहेत ना ते सगळे विकले आणि माझं दुकान विकलं तरी तुझ्या खड्याची किंमत काही होऊ शकणार नाही. त्या खड्याची किंमत काय ते विचारूच नकोस मला. एवढा तुझा तो खडा अनमोल आहे. अरे वेड्या, तो हिरा आहे, हिरा. मग तो उठतो आणि आजोबांकडे जातो आणि आजोबांना सगळी परिस्थिती सांगतो. आजोबा म्हणाल, तसंच आहे बेटा, बघ तू फळ विक्रेत्याकडे गेलास, त्यानं तुला त्या खड्याचा 1 डझन सफरचंद देतो म्हणाल. मिठाईवाल्याकडे गेलास, मिठाईवाला म्हणाल 50 किलो मिठाई देतो. सोनाराकडे गेलास, 5 लाख रुपये द्यायला तयार झाला. आणि खऱ्या रत्नपारख्याकडे गेल्याबरोबर त्यानं सांगितलं, याची किंमतच नाही करता येणार बाबा. त्यानं काय सांगितलं, माझ्या दुकानामध्ये असणारी जी रत्न आहेत, जे खडे आहेत, ते खडे जरी तुला दिले तर तुझ्या ह्या हिऱ्याची किंमत कधीच होणार नाही. असंच बेटा आपलं जीवन आहे. तुला जीवनाची किंमत काय हा प्रश्न होता ना, आपलं जीवनसुद्धा असंच अनमोल हिऱ्यासारखं आहे. आपल्याला ते फक्त कळलेलं नाही. तू हातात खडा घेतलास आणि तो अनगड खडा घेऊन दगड समजून गेलास. तुला ज्यावेळी तो खडा मी हातात दिला त्यावेळी त्याची किंमत कळली नव्हती, म्हणून तू प्रत्येकाला जाऊन विचारत होतास. मी जर बंधन घातलं नसतं तर 1 डझन सफरचंद घेऊन आला असतास त्याची. तसं आपल्याला आपल्या देहाची किंमत कळलेली नसते. त्यासाठी रत्नपारख्याकडे जावं लागतं, ते म्हणजे सद्गुरू. त्या सद्गुरूंकडे ज्यावेळी जाऊ त्यावेळी सद्गुरूंना माहिती आहे आम्ही टाहो पडून सगळेजण साधू संत का तुम्हाला सांगतोय, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही किती अनमोल आहात. ठरवलं तर काय करू शकता, पण ठरवलं तर. तसे आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमचा अनमोल देह आहे, या देहाचं कल्याण करायचं असेल, या जन्माचं कल्याण करायचं असेल तर स्वतःची किंमत ओळखायला शिका. याचंच नाव आहे परमार्थ. परमार्थ म्हणजे काय. माळा ओढणे म्हणजे परमार्थ नाही आहे, लक्षात घ्या. दान धर्म करणे म्हणजे परमार्थ नाही. ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सांगितलंय की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देही देव असता जासी नाना तीर्था, चुकलासे आता म्हणे ज्ञानदेव. निर्जीव दगडाची काय करशील सेवा, तो तुझं निर्देव देईल काय. कवन्या गुणी भुली पडली गवारा, तीर्थांच्या मायरा नोळखसी, अष्टोत्तरशे तीर्थे जयाचे चरणी तू तुझ्यात हृदय भवनी आत्माराम. देही देव असता जासी नाना तीर्था, चुकलासे आता म्हणे ज्ञानदेव. माऊलींचं म्हणणं आहे की इकडे तिकडे फिरून काही उपयोग नाही आहे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामधला देव आपल्याला कळत नाही, या शरीरातला देव आपल्याला जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत पुनरुपी जनन थांबणार नाही. म्हणून इथे जो बहुमोल जन्म मिळाला आहे, तो बहुमोल जन्माची किंमत स्वतःची समजून घ्या. तो अनघड हिरा जो आहे, म्हणजे अनघड म्हणजे काय,
ज्याला पैलू पाडलेलं नाही, ज्याला घडवलेलं नाही असा. अशी आपली अवस्था. आपण आज पैलू न पडलेले हिरे आहोत. पण जर पैलू पडले तर आपली किंमतच कोण करणार नाही देहाची. त्या हा जो अनगढ हिरा आहे ना, तुम्ही तुमचं स्वतःचं महत्त्व समजून घ्या की तुम्हाला हात दिले देवानं, जगात कुणालाच नाही आहे. त्या हातानं चांगलं कर्म करण्यासाठी अंतःकरण स्वच्छ करा. पण अंतःकरण स्वच्छ होण्यासाठी त्या गुरूंजवळ तर स्थिरावलं पाहिजे आपण. गुरूंची कृपा झाली तर अशक्य काही नाही. टेंबे स्वामींचा एक मी तुम्हाला दृष्टांत देणार आहे. त्यांच्याकडे एक बाई रडत रडत आली. कुणीतरी तिला सांगितलं, म्हणजे ज्यावेळेस अथक प्रयत्न करून यश येत नाही ना, शेवटी येतो ना माणूस, तशा प्रकारे ती आली. काय झालं होतं की त्या बाईला एक मुलगा होता, नवसायासानं झालेला, आणि तिने लाडूकपणानं त्या मुलाची कुंडली काढली, जन्मपत्रिका काढली. जन्मपत्रिका काढल्यानंतर त्याच्यामध्ये मृत्यूयोग, वयाच्या 12व्या वर्षी त्या मुलाला मृत्यूयोग होता. आता मृत्यूयोग असल्यामुळे ज्या ज्या ज्योतिषांना ती नेऊन दाखवायची पत्रिका, ते पत्रिका बघायचे आणि त्या बाईकडे बघायचे आणि काय आता तिला सांगणार, प्रश्नचिन्ह निर्माण करायचे चेहऱ्यावर. ती सांगायची काय असेल ते सांगा. मग जड अंतःकरणानं लोक सांगायचे तुमचा हा मुलगा नवसायास करून मिळवला, तुम्हाला आम्हाला कल्पना आहे, पण तो अल्पायुष्य आहे, वयाच्या 12व्या वर्षी जाणार आहे. मग तसं त्या बाईला रडं यायचं. म्हणून तिनं अनेक ठिकाणी अनेक ज्योतिषांना ते पत्रिका दाखवली. सगळ्यांचं सांगण्यात तेच होतं, ताई या मुलाला मृत्यूयोग असल्यामुळे हा मुलगा वयाच्या 12व्या वर्षी मरणार. ती प्रचंड चिंतेमध्ये, प्रचंड चिंतेमध्ये. आता काय करायचं. देवानं दिलं नवसायास करून, आणि दिलं ते पण लेकरू 12 वर्षाचं झालं की जाणार. म्हणजे हातात उंडाशी घास येण्याची वेळ येणार आणि कुणीतरी हिरावून न्यावा अशी परिस्थिती होणार. ती बाई बेचैन इतकी झाली की ते रात्रंदिवस झोप लागेल, अत्यंत कृश होऊ लागली. शेवटी कुणीतरी तिला सांगितलं की तू टेंबे स्वामींना जाऊन भेट. ती बाई त्या लेकराला घेऊन टेंबे स्वामींच्या आश्रमामध्ये आली. त्यांच्या चरणावर लेकरू घातलं आणि सांगितलं, महाराज आता याचं रक्षण तुम्हीच करायचं. स्वामी काय बोलले नाहीत, ठीक आहे बेटा. मग ती दररोज येऊ लागली, टेंबे स्वामींच्या सेवेमध्ये राहिली आणि दररोज सेवा करायची. गुरूंची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा, अशा प्रकारे ती सेवा करू लागली. जी काय आश्रमाची जी असेल सेवा त्या बीच करायची, अगदी अंतःकरणापासून करायची. असं बरेच दिवस चाललं होतं. टेंबे स्वामींनी तिच्या ढुमकुनी पाहिलं नाही. जवळजवळ ती बाई 4 ते 5 वर्ष मठात येत होती. टेंबे स्वामींनी यचकींची तिची दखलच घेतली नाही, अशा प्रकारे वर्तन ठेवलं. पण ती सातत्यानं ती सेवा करत होती. त्या बाळाला 11 वर्ष झाली. 12व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. एक दिवशी टेंबे स्वामी म्हणाले, तुझ्या मुलाची ती कुंडली आण, काय बघूया तुझ्या मुलाच्या कुंडलीमध्ये लिहिलं ते. म्हणून तिनं आशेनं कुंडली घेऊन गेली आणि टेंबे स्वामींकडे दिली. त्यानंतर स्वामींनी बघितली आणि म्हणाले, कुंडली चुकीची आहे. म्हणाले, मी कुंडली मांडून देतो. आणि त्यांनी स्वतःच्या हातानं कुंडली मांडली आणि म्हणाले, हे घेऊन ठेव. स्वामी माझा मुलगा वाचेल ना. ते काहीच नाही बोलले. ती दररोज वाट बघत होते, आता काहीतरी मुलाचं होणार, आता काहीतरी मुलाचं होणार, आता काहीतरी मुलाचं होणार. 365 दिवस वाट बघितली. 12 वर्ष टळलं. तिने जरा निश्वास सोडला आणि एका ज्योतिषाला गुपचूप नेऊन दाखवली आणि म्हणाली, बघाव माझ्या मुलाला 12 वर्षी गंडांतर होतं, तर मृत्यू होता, मुलगा तर आहे, का नाही आला. ज्योतिषाने पाहिलं आणि म्हणाले, येणारच नाही, कारण ही टेंबे स्वामींनी मांडलेली पत्रिका आहे, गुरूंनी मांडलेली पत्रिका आहे. गुरूंनी त्या ग्रहांमध्ये बदल केला. ती ग्रहांची जी घरं होती ती बदलून टाकली. त्या मृत्यू येणं शक्यच नाही.
तात्पर्य काय, एवढं सामर्थ्य गुरूंजवळ असतं, जे देव देऊ शकत नाही ते गुरु देतात. तशा प्रकारे गुरूंचं नामस्मरण सदैव जर श्वासात राहायला पाहिजे असेल तर तुमच्यातली सात्विकता वाढवा. ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वर होता येणार नाही हे लक्षात घ्या. आतमध्ये बदल झाला पाहिजे. अंतःकरणात बदल झाला ना की आपण नक्कीच स्वस्वरूपाकडे जाऊ. या योगांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज आपण काय घेऊन जायचं आहे, आपल्या अंतःकरणामध्ये बदल कसा होईल हे घेऊन जायचं आहे. आम्ही काय करतो, तुलना करतो. तो असा वागतो, मी कशाला असा वागू, तो खड्ड्यात जाणार आहे, तू जाणार का. तेवढं नाही चालणार, आम्हाला तेवढं नाही चालणार. परंतु वाईट गोष्टी आहे ना ती लगेच आपण बरोबरी करतो. तो असा वागतो, मग मला कशाला तुम्ही सांगता असं वागायला. तो काय करतोय हे बघण्यासाठी तुझा जन्म नाही आहे. तू गुरूंकडे आला, गुरूंनी तुला सांगितलं तू अनगढ हिरा आहे, तुझ्यावर पैलू पडू शकतात आणि पैलू पडले की तुझी किंमत कोणच करणार नाही, एवढा मोठा आहेस तू. पण ते पैलू पडण्यासाठी तुझ्यातला रजोगुण आणि तमोगुण घालव. या वाऱ्या त्याच्यासाठी आहेत. नुसतं यायचं प्रवचन ऐकायचं, टाळ्या वाजवायचं, निघून जायचं नाही. परिवर्तन झालं पाहिजे.